जिल्हा सहकारी बँकेमध्ये भरती निघालेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती असणार आहे. लिपिक आणि शिपाई या पदासाठी भरती असणार आहे. एकूण जागा 77 असणार आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती असणार आहे, तर भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. तर गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी. गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती असणार आहे ही. आणि किती पद असणार आहे आणि कोणत्या पदासाठी भरती होणार आहे, तर टोटल जागा 77 आहे. रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे. द्वितीय श्रेणी अधिकारी ह्या पदाच्या 5 जागा आहे आणि कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. आता हे द्वितीय श्रेणी अधिकारी पदासाठी 3 वर्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सेकंड जे पद आहे ते लिपिक पद आहे. या लिपिक पदाच्या 47 जागा असणार आहे आणि कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. तसंच MSCIT उत्तीर्ण आवश्यक आहे या दोन्ही पदासाठी. तिसरं जे पद आहे ते शिपाई पद आहे. शिपाई पदाच्या 25 जागा असणार आहे आणि किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे शिपाई पदासाठी. इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे. त्या पदासाठी अर्ज फीस किती असणार आहे, तर अर्ज शुल्क इथे दिलेलं आहे. अर्ज शुल्क दिलेलं आहे ₹750 प्लस 18% GST मिळून तुम्हाला ₹885 इथे परीक्षा शुल्क पे करायचं आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. म्हणजे 30 जानेवारीपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करायचे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता या परीक्षेसाठी जे अभ्यासक्रम काय असणार आहे, जे पद आहे यासाठी, तर तुमच्या इथे ऑनलाईन टेस्ट घेण्यात येणार आहे. द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपिक आणि शिपाई ह्या पदासाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असेल, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असणार आहे. 90 प्रश्नाच्या प्रत्येकी 1 गुणाप्रमाणे 90 गुणांची परीक्षा राहील. म्हणजे 90 प्रश्न असतील आणि 90 मार्क्स असणार आहे आणि 10 मार्काची 10 मार्क जे आहे ते मुलाखतीसाठी असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटाचा कालावधी राहणार आहे. यासाठी अभ्यासक्रम जो बँकिंगचा अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रम तुम्ही इथे फॉलो करू शकता. धन्यवाद मित्रांनो.